तब्बल 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात झालेली आहे। 2 दिवसापासून मुसळधार पाऊस जे आहे तो सध्या बीडमध्ये पाहायला मिळतोय। बीड जवळचं हे बिंदुसरा धरण आहे। या बिंदुसरा धरणातून तब्बल 22 गावांना जो आहे पाणी पुरवठा करण्यात येतो आणि पहिल्यांदाच बिंदुसरा धरण जे आहे ओव्हरफ्लो होताना आपल्याला दिसते। मागील काही दिवसांमध्ये बिंदुसरा धरण जे आहे मृत साठ्यात होतं, त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता। मात्र 2 महिन्याच्या अथंग प्रतीक्षेनंतर आता आपण पाहू शकतो की बिंदुसरा धरण जे आहे अक्षरशः ओव्हरफ्लो झालेलं आहे। 90% जे आहे धरण भरलेलं आहे। आपण पाहू शकतो पहिल्यांदाच हे धरण भरल्यानंतर इथं जे शहरातले जे पर्यटक आहेत त्या ठिकाणी आले आहेत। बाल बच्चे जे आहेत पाण्याच्या अगदी एकदम कडेला चादरीच्या बाजूला बसलेले आहेत। प्रशासनाचा कुठलाही धाक किंवा कुठलाही प्रशासनाचा व्यक्ती या ठिकाणी नसल्यामुळे अशा पद्धतीनं लहान बालके, महिला आणि पुरुष या ठिकाणी पाण्यात आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते, मौज मस्ती करताना पाहायला मिळते। मात्र अनुचित प्रकार घडण्याचीही मोठी शक्यता नाकारता येणार नाही। एकंदरीत पाहता पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हे धरण जो आहे तो दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बीड जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता सध्या तरी संपुष्टात आला असं म्हटलं तरी आता वाटणार नाही। बीड जिल्ह्यातल्या 127 प्रकल्पामध्ये आता पाणी आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी तर आनंदात आहेच, मात्र दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे ते देखील आता सावरलेला आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।